आज या ठिकाणी आपल्या या फलटण नगरीमध्ये आज आपल्या या फलटण नगरीचं नाव सारा देशात होते। या देशामधलं नाव खरं तर खराब झालेलं आहे। फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आपण समजला जातो, परंतु आज हे खरं तर आज मेडिकल ऑफिसर संपदाताई मुंडे या आपल्या या नगरीत आल्या असताना आणि तरुण व्यक्ती आज या तरुण व्यक्तीला बळी झालेला आहे का आत्महत्या झाली का काही अनेक झालं असेल, परंतु आज ती त्या बीड जिल्ह्याची नाही पण आपल्या फलटणची आपली ताईच असल्यासारखी वाटते। कारण तरुण व्यक्ती आपल्या या नगरीमध्ये येऊन चांगलं एक काम करण्याची पद्धत त्या युवतीमध्ये डेअरिंग होते की सगळ्या संबंधित अधिकारीवर ती उत्तर देणारी व्यक्ती होती। अशा व्यक्तीला जर या आपल्या फलटण नगरीमध्ये नाव खराब झालेलं आहे, पण ती परत आपल्याला जर चांगलं करायचं असेल तर सगळ्यांना आपल्याला एकत्र येऊन ह्या फलटण नगरीचं नाव परत आहे असं आपल्याला केलं पाहिजे। ह्यात कुणी कुठले राजकारण आणू नाही किंवा काय नाही, परंतु आता संपदाताई मुंडे या आपल्या नगरीतच आत्महत्या झाली का हत्या झाली ते माहीत आहे, परंतु आज दुःख होत आहे की आपल्या नगरीमधनं आज एक तरुण व्यक्ती आज चांगली मेडिकल ऑफिसर असताना ती आपल्या नगरीतनं आज आपण गमवून बसलेलो आहे। ती त्यांची लेख नाही, ती आपली लेख असल्यासारखी वाटत होती आपल्या नगरीमध्ये। परंतु मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं व अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेच्या वतीनं मी माझ्या तरुण व्यक्तीला मी आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि भविष्यात त्या मुलीला इथं फलटणमध्ये आता काय व्यक्ती म्हणले पुतळ्यानं झालेच पाहिजे, पुतळा हा त्या व्यक्तीचा झालाच पाहिजे। भले आपल्या गावच्या अधिपतीनं सांगितलंय की आम्ही पुतळबाणी करत आहे, येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची त्या मुलीचं भवितव्य पुढं बघून बघेल की बाबा ही व्यक्ती काय होती। असेच जर आपण असं ठेवलं तर कुणी पुढच्या शिक्षणाला कुणी शिकणार नाही। पण त्या मुलीला एवढंच बोलतो की भावपूर्ण श्रद्धांजली, त्याच्या आत्म्याला शांती लाभो एवढं बोलून माझे दोन व्यक्त शब्द होते।